नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर, सलगरे, आता सर्व काही एकाच छताखाली. खास उन्हाळी धमाका ऑफर. कोणतीही वस्तू खरेदी करा, आमच्याकडे उधारी चालू आहे. फक्त 999 रुपये आधार पे उधार. एलईडी टीव्हीवर 3999 चा मिक्सर फ्री. मोबाईल खरेदीवर 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री. फ्रीज खरेदीवर 3999 चा मिक्सर फ्री. फर्निचर खरेदीवर 1999 ची इस्त्री फ्री. जुना मोबाईल, टीव्ही, फ्रीज आणून द्या, नवीन घेऊन जा. एक्सचेंज ऑफर. लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदीवर 20% सूट. यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. आपण पाहत आहात स्टार वन मराठी, जाणीव समाज मनाची. सांगलीला सारे मिळून स्मार्ट सिटी बनवा. रवींद्र चव्हाण. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात आमदार सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज पाटील हे सारे मिळून सांगलीला स्मार्ट सिटी करतील. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील त्याला पाठबळ देतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज व्यक्त केला. काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांनी मुंबईत सह्याद्री निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपात प्रवेश झाला. त्यानंतर भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी श्री चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, पृथ्वीराज पाटील हे विकासाचा ध्यास घेऊन सातत्यपूर्ण काम करत आले आहेत. सहकार क्षेत्रातील काम लक्षवेधी राहिले आहे. त्यांनी भाजपवर विश्वास ठेवला. त्यांचे नक्की भले होईल. तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही. चंद्रकांत पाटील म्हणाले, गुलाबराव पाटील यांच्या विचारांचा, कर्तृत्वाचा वारसा पृथ्वीराज पाटील चालवत आहेत. ते मनाने कधीच भाजपचे झाले होते. आज त्यांचा अधिकृत प्रवेश झाला आहे. त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यांचे विकासाबाबतचे ध्येय स्पष्ट केले. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना बळ देण्याचा शब्द दिला आहे. जयकुमार गोरे म्हणाले, सहकार महर्षी गुलाबराव पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदापासून प्रमुख जबाबदाऱ्या पार पाडल्या. पृथ्वीराज बाबा समर्थपणे जनसेवा करत आहेत. ते भाजपात प्रवेश करत आहेत. त्यांचे स्वागत. मी भाजपात आलो तेव्हा मी असे करू नये असे अनेक जण सांगत होते. त्यात पृथ्वीराज पाटील हेही होते. युद्धात, राजकारणात वेळ चुकून चालत नाही. बाबा देर आहे, दुरुस्त आहे. तुमची पंचसूत्री पूर्ण करण्याची ताकद काँग्रेसमध्ये नव्हती, ती भाजपात नक्की आहे. पृथ्वीराज पाटील म्हणाले, गुलाबराव पाटील साहेबांनी सहकार क्षेत्रात काँग्रेस पक्षात अत्यंत जबाबदारीची पदे भूषवली. मी देखील अनेक वर्ष विकासाचे धोरण घेऊन राजकारणात काम करतो. 2 विधानसभा निवडणुका एक विजन घेऊन लढवल्या. अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. विकासाची पंचसूत्री मी तयार केली होती, ती मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली. विकासाच्या मुद्द्यावर मी भाजपात येत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे विकास पुरुष देवेंद्रजींनी सांगलीच्या विकासाला बळ द्यावे अशी मागणी केली. सांगलीला शुद्ध व मुबलक पाणी पुरवठ्यासाठी थेट चांदोलीतून पाणी द्यावे. ॲग्रोटेक हब म्हणून सांगलीचा विकास करण्यासाठी कौलापूर विमानतळाला मान्यता द्यावी. पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी कृष्णाकाठचा विकास व सिटी पार्कच्या जागेवर विकास करावा. विस्तारित सांगलीचे प्रश्न प्राधान्याने सोडवावे. महिला सुरक्षेच्या व्यवस्था मजबूत कराव्यात. महापुरापासून बचावासाठी योजना राबवाव्यात अशी मागणी केली आहे. हे सारे सुधीरदादांच्या साथीने करायचं आहे. भाजपकडे विकासाची दृष्टी आणि मजबूत धोरण असल्याने मी भाजपात आलो आहे. माझ्याप्रमाणे माझ्या कार्यकर्त्यांचा इथे सन्मान होईल हा विश्वास आहे. आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सत्यजित देशमुख, आमदार प्रवीण दरेकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, संग्राम थोपटे आदी उपस्थित होते. श्री पाटील यांनी शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन रवींद्र चव्हाण यांचा सत्कार केला. दादांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी माझा जो प्रवेश जो मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिगृहामध्ये संपन्न झाला आणि तिथं सिंगापूरचे उपपंतप्रधान विमानतळावर येत असल्यामुळं त्यांना लवकर तिथं रिसीव्ह करायला जायचे असल्यामुळं तातडीनं त्यांना तिकडं जावं लागलं आणि तिथं बोलवून त्यांनी त्या ठिकाणी माझा सत्कार केला आणि दादांना सांगितलं की तिथं आपण सर्व कार्यकर्त्यांच्या समोर जावा, सांगा आणि आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या हस्ते
तर इतर सर्वांचे प्रवेश करून घ्या आणि त्यामुळं आता इथं सर्वांचेच प्रवेश या ठिकाणी होत आहेत. मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत असताना मला थोडे इथं उपस्थित असणारे दादा असतील, रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत आणि इतर सर्व मान्यवर आहेत, त्यांना सांगितलं पाहिजे की माझे वडील दिवंगत गुलाबरावजी पाटील यांनी जवळपास 40-45 वर्ष सामाजिक क्षेत्रात, सहकार क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना एक सामाजिक बांधिलकी मानून आणि गरीबातला गरीब माणूस केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केलं. आणि मगाशी दादांनी सांगितल्याप्रमाणे अगदी सांगली नगरपालिकेचं नगराध्यक्ष पदापासून ते सांगली जिल्हा सहकारी बोर्ड, जिल्हा मध्यवर्ती बँक, ते राज्यसभेचे खासदार असतील, विधान परिषदेचे आमदार असतील, ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षांपासून राष्ट्रीय सहकारी संघ दिल्ली पर्यंतचे अध्यक्ष, असे अनेक सहकारी संस्थांवर त्यांनी काम केलं आणि विशेषतः सुरुवातीपासून काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी काम केलं आणि एका विचारानं त्यांनी अनेक वर्ष त्या ठिकाणी काम केलं.